नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या श्री दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघा 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार. खरं तर गुरुवार हा दत्त महाराजांचा जन्मवार म्हणून ओळखला जातो. यावर्षी बघा खरं तर म्हणजे कधीतरी क्वचितच असा योग पाहायला मिळतो की जन्मवारी जन्मतिथी असते. आज गुरुवार दत्त महाराजांचा जन्मवार आणि याच दिवशी आलेली आहे दत्त जयंती. बघा, अत्यंत शुभ दिवस, दत्त महाराजांना प्रसन्न करणारा दिवस आणि आपल्या घरावरती अखंड स्वरूपाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घेणारा दिवस. प्रत्येक वर्षी बघा दत्त जयंती निमित्त असंख्य भक्त 21 दिवस, 11 दिवस किंवा 8 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतात. कारण दत्त महाराजांना जर सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा. आता बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण सुरू असेल, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सारामृत पारायण सुरू असेल. प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्की केलं असेल. पण ज्यांना इच्छा असूनही काही करता आलं नसेल, पारायण जमलं नसेल, कुठलीही सेवा आली नसेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची, साधी, सोपी पण शीघ्र फल देणारी एक सेवा सांगणार आहे. बघा, अशा 3 गोष्टी ज्या आज दत्त जयंतीनिमित्त तुम्ही गोमातेला खाऊ घातल्या तर अखंड स्वरूपाने तुमच्यावरती दत्त महाराजांची कृपा राहील. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील. दत्तगुरु जे आहेत ते कायम तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहतील. बघा, गोमाता गाय, खरं तर गोमातेच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. पण गोमातेला दत्तगुरूंचं दुसरं स्वरूप असेही म्हटले जातं. गोमातेला दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही या 3 पैकी एक जरी वस्तू खाऊ घातली तर त्या स्वरूपात किंवा त्या क्षणात साक्षात दत्त महाराज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने आशीर्वाद देतील. बघा, या 3 पैकी एक जरी वस्तू जर आज तुमच्याकडनं गोमातेच्या उदरामध्ये गेली, म्हणजे तिने जर तुमच्याकडे ही एक वस्तू ग्रहण केली, तुम्हाला रात्रीपर्यंत किंवा अगदी 24 तासांपर्यंत कुठेतरी प्रचिती येईल. साक्षात दत्त महाराजांची अनुभूती तुम्हाला एका सेवेने येऊन जाईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे पुरणाची पोळी. आज दिवसभरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्हाला पुरणाची पोळी करायची आहे. म्हणजे पुरणपोळी ज्याला म्हणतो, गोड पोळी ज्याला आपण म्हणतो, हीच पोळी. बघा, आज दत्त जयंती आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पुरणपोळी आवर्जून केली असेल. ज्या लोकांनी केली नसेल त्या लोकांनी करण्याचा प्रयत्न करा आणि एका प्लेटमध्ये ही पुरणपोळी, त्याच्यावरती गुळाचा खडा हे घेऊन कुठल्याही गोशाळेमध्ये किंवा जिथे कुठे गोमाता असेल तर तिथे जा. सगळ्यात पहिले गोमातेला औक्षण करा. औक्षण करा. तिच्या कपाळाला हळदी कुंकू अर्पण करा. तिच्यावरती थोड्याशा अक्षदा अर्पण करा. शक्य असेल तर गोमातेच्या उजव्या पायावरती थोडंसं जल म्हणजे पाणी अर्पण करा. थोडं दूध असेल तर दूध अर्पण करा. पुन्हा थोडं पाणी अर्पण करा. उजव्या पायाला जर शक्य असेल तर उजव्या पायाला स्पर्श करा आणि ज्या हाताने तुम्ही तिच्या पायाला स्पर्श कराल तो हात आपल्या मस्तकी लावा. हे केल्यानंतर जी पुरणाची पोळी आपण घेऊन गेलेली आहोत, ही पुरणपोळी आणि त्याच्यावरती ठेवलेला गुळाचा खडा गोमातेला खाऊ घाला. जेव्हा गोमाता हे खात असेल, ग्रहण करत असेल, तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा. बघा, जर आज तुमच्याकडनं गोमातेने पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी जर तुमच्याकडनं खाल्ली, ग्रहण केली, किंवा जर आज गोमातेने तुमच्याकडनं हा जो गुळाचा खडा आहे तो जरी ग्रहण केला तर त्या क्षणात समजून जा की साक्षात दत्त महाराजांनी तुमचं नैवेद्य स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही जे काही गोमातेला दिलेलं आहे ते दत्त महाराजांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्या पोळीमधून, त्या गुळाच्या खड्यामधून तुम्ही जे काही मागाल ते नक्कीच तुम्हाला मिळेल आणि दत्त महाराज जे आहे ते तुमच्यावरती प्रसन्न होतील. आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते आहे, हिरवा चारा. बघा, आपल्या आजूबाजूला कुठेही हिरवा चारा असेल, कोण त्याला घास असंही म्हणतं, जिथे गोशाळा असतात बघा तिथे विकायला सुद्धा असतो. एक 10, 20, 30 रुपयापर्यंत सहज मिळून जातो. तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. पण हिरवा चारा खाऊ घालत असताना त्या गोमातेची जीभ आपल्या हाताला लागेल, म्हणजे तिची थोडीशी लाळ आपल्या हाताला लागेल, अशा पद्धतीने तुम्हाला तिला खाऊ घालायचा आहे. असं म्हटलं जातं की हिरवा चारा गोमातेला खाऊ घालत असताना तिची लाळ जर आपल्या हाताला लागली तर आपलं भाग्य बदलतं.
आपलं जे भाग्य आहे ते चमकतं, आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जातं. बघा, आपलं भविष्य बऱ्याच वेळा आपल्या हातावरती बघितलं जातं. तुम्ही कुठल्याही ऋषीमुनींकडे गेलात, कुठल्याही ज्योतिषांकडे गेलात तर ते आपले हात बघतात आणि याच्यावरच्या ज्या रेषा आहेत ते बघून आपलं भविष्य सांगतात. पण आपल्या हातावरती किती वाईट आपलं भविष्य असेल किंवा काहीही वाईट आलं असेल, काही वाईट काळ असेल, काही असेल, जेव्हा गोमाता तिची लाळ आपल्या हातांना लावते किंवा तिची जीभ आपल्या हातांना स्पर्श करते, तेव्हा आपलं सौभाग्य वाढायला सुरुवात होते, आपलं दुर्भाग्य संपायला मदत होते आणि आपल्या आयुष्यामध्ये कायम अखंड स्वरूपाने सकारात्मकता येत जाते. त्यामुळे शक्य असेल तर हिरवा चारा गोमातेला खाऊ घाला आणि तिची जीभ आपल्या हाताला लागेल अशा पद्धतीनेच तिला ते ग्रहण करायला लावा. आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे बाजरीची भाकरी. बघा, बाजरीची भाकरी कुठलीही दैवी पूजा असेल किंवा कुठलीही महत्त्वाची पूजा असेल तर बऱ्याच वेळा बघा अशा पूजांमध्ये बाजरीचीच भाकरी नैवेद्य स्वरूप दाखवली जाते. बाजरीच्या भाकरीचं एक वेगळं महत्त्व आहे. दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती 1 चमचा तूप, बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती 1 चमचा तूप तुम्ही गोमातेला खाऊ घातलं तर तुमची पापांतून मुक्तता होते. तुम्हाला काही दोष लागले असतील, आता दोष काय सांगून आपल्याला लागतात असं नाही. कधी आपल्याला कालसर्प दोष असतो, कधी आपल्याला गेल्या जन्माचा एखादा दोष असतो, कधी आपल्याला पितरांचा काही श्राप असतो, कुणीतरी आपल्याशी भांडलेलं असतं, वाद घातलेला असतो, त्या व्यक्तीचा तलतलाट किंवा दोष असतो. असा कुठलाही दोष तुम्हाला लागलेला असेल तर आज बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती 1 चमचाभर तूप तुम्ही गोमातेला खाऊ घातलं तर सर्व पापांतून, दोषातून तुमची मुक्तता होईल आणि तुमची तुमची जी काही आयुष्यामध्ये आलेली संकट असतील किंवा तुमच्यावरती काही अपघात येत असतील, सतत तुमच्या अडचणी किंवा सतत तुमच्यामध्ये काही दुःख येत असतील, तर हे सगळंच्या सगळं पूर्णतः संपून जाईल. बघा, तिघांपैकी एक तरी वस्तू गोमातेला आवर्जून खाऊ घाला. शक्य असतील पुरणपोळी, बाजरीची भाकरी आणि हिरवा चारा, तर तुम्ही 3च्या 3ही गोष्टी गोमातेला खाऊ घालू शकता. ही संधी वर्षातून एकदाच येते, पुन्हा परत येत नाही. त्यामुळे ही संधी घालवू नका. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.